गाइस, मी आज बनवते मेथी मेथी बट थोडीशी डिफरंट आहे कारण ही लसूणी मेथी आहे जी मी इंस्टाग्रामवर खूप सारे रील्समध्ये पाहिली आहे. सो आय डिसाइडेड टू मेक दिस. ही मेथी आहे ज्यामध्ये मी लसणाची फोडणी दिली आहे आणि थोडंसं मीठ टाकून पाणी आटवून घेतलं आहे पूर्ण. त्यानंतर वाटण बनवून घेतलेलं आहे ज्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे, डाळ आणि लसूण आणि ते आणि कांदा, टमाटर, लसूणची फोडणी दिली आहे. ते छानसं फ्राय झालं की त्यामध्ये हे मसाले घालायचे आहेत आपल्याला. ह्यामध्ये मी घेतलं आहे मिरची, मीठ, धना पावडर आणि इथे हळद आहे खाली थोडीशी आणि इथे आहे कसुरी मेथी. सो ही मी इथं ॲड करून घेते. हे छानसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण ते वाटण घालूया. इथे वाटण घातलं आहे मी यामध्ये आणि तेल मस्त ॲड केलेलं आहे. त्याला परतून घ्यायचं जोपर्यंत तेल नाही सुटणार. मी थोडंसं पाणी घालतो म्हणजे हे शिजून निघेल. त्याला थोडा वेळ आपण असं गॅसवर परतून देऊया म्हणजे छान शिजून निघणार आणि मग आपण त्यामध्ये मेथी ॲड करायची. हे 2-4 मिनटं आपण असंच ठेवूया. इथे तुम्ही बघू शकता असा मसाला फ्राय होऊन तेल असं बाहेर येतं तेव्हा तो मसाला छानसा परतलेला असतो आणि छान शिजतो पण. तर थोडा वेळ परतून देऊ आणि मग मेथी घालतो. त्यामध्ये मी मेथी घालून घेते. इथे मी मेथी घातली यामध्ये. कन्सिस्टन्सी जास्त ठीक आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करेल यामध्ये बिकॉज ही मला 6 ते 7 व्यक्तींसाठी बनवायची आहे आणि मी तिला शिजून घेतलं असून जास्त त्यामुळं. आणि मीठ तेल तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये तेल हवं असेल तर अजून थोडंसं ॲड करा. जेवढी जास्त तुम्ही जास्त म्हणजे खूप जास्त थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे ज्यामुळे ते छान दिसेल आणि कडवटपणा जर असेल मेथीचा तो जातो. Yay, how it turns. That's really super. Genuine review. Guys, literally, it's awesome. Must try.